किसानों के मसाइल को हल करने में हुकूमत पर नाकामी का इल्ज़ाम लगाते हुए किसान मंच ने एक मुनज़्ज़म तहरीक शुरू करने का ऐलान किया है। मुल्क भर में किसानों की हालत ज़ार पर हुकूमत की अदम तवज्जुही ने किसानों को मुश्तइल कर दिया है। ऐसे में किसानों ने अब सियासतदानों का दामन थामने की बजाय खुद मैदान में आकर अपना हक हासिल करने का मन बनाया है। इस ज़िमन में नांदेड़ में किसान मंच की एक मीटिंग मुनक्किद हुई, जिसमें किसानों की मुतअद्दिद तंजीमों और किसानों की पार्टियों के नुमाइंदों ने शिरकत की। इस मीटिंग में किसानों को हक और इंसाफ दिलाने के लिए सरगर्म तहरीक के आगाज़ का ऐलान किया गया। शंकर अन्ना ढोंडगे ने मीडिया से बात करते हुए अपनी तहरीक के खदोखाल को वाज़ेह किया और इंतबाह दिया कि हुकूमत इस तहरीक को नज़रअंदाज करती है तो रियासतगीर पैमाने पर किसान जेल में दिवाली मनाएंगे। आज जवळपास या कार्यकारी समितीला 25 जिल्ह्यातले प्रमुख उपस्थित होते आणि 2 ऑक्टोबरच्या किसान मंचाच्या अधिवेशनामध्ये काही आम्ही ठराव मांडले होते आणि सरकारला ते ठरावाच्या रूपाने काही मागण्या होत्या त्या दिल्या होत्या। सरकारकडून या बाबतीतली आता या मागील 2-3 महिन्यामध्ये कुठल्याही कामाच्या बाबतीतली किंवा अडचणीच्या बाबतीतली प्रश्नाच्या बाबतीतली सरकारकडून काही भूमिका घेतली नाही। आजच्या बैठकीत प्रामुख्याने 3 निर्णय झाले। एक निर्णय असा झाला की आता या सरकारकडून आशा फारशी उरली नाही। एक शेतकऱ्याच्या समस्या तर तशा अनेक आहेत, पण आता सरकार हीच एकमेव समस्या आहे, कारण 4 वर्ष 3 वर्ष पाठपुरावा करून जर सगळ्याच गोष्टी ठेंग्यावर मारित असतील तर यांची मानसिकता आणि यांची भावना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या किंवा शेतकऱ्याला मदत करण्याच्या बाबतीत नाही। यासाठी किसान मंचांनी पुढाकार घेऊन राज्यामध्ये काही राजकीय संघटना आहेत, शेतकऱ्याच्या काही अराजकीय संघटना आहेत, काही जिल्हा पातळीवरल्या आहेत आणि काही जिल्ह्याच्या अंतर्गत काम करणाऱ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत, यांच्याशी 15 ऑगस्टपर्यंत कोऑर्डिनेट करून त्यांना एकत्रित करणे आणि 2 ऑक्टोबरला या सगळ्या शेतकऱ्यांचं काम करणाऱ्या संघटनांचं एकत्रित अधिवेशन फक्त शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर घेऊन आंदोलनाची पुढील घोषणा करणे, हा एक भाग। आणि दुसरा भाग जो किसान मंचांनी वारंवार निवेदनं देऊन मोर्चे काढून सत्याग्रह करून सरकार ऐकत नाही म्हटल्यानंतर एक शेवटचा उपाय म्हणून जिल्हा अधिकाऱ्याकडे एक इच्छापत्र शेतकऱ्यांनी इच्छा व्यक्त करणारे एक पत्र टाईप केलेलं आहे किसान मंचाच्या वतीने। त्यामध्ये हे पत्र आहे। राज्यातल्या जवळपास सगळ्या भागातून 10 लाख शेतकऱ्यांनी हे इच्छापत्र तुरुंगात जाण्याची इच्छा व्यक्त करणारं सरकारच्या या धोरणाच्या विरोधात तुरुंगात जाण्याची इच्छा व्यक्त करणारं हे पत्रक आहे। तसं ते भारतीय नागरिक असल्यामुळे शेतकरीसुद्धा हे दस्तऐवज आहे, या बाबतीतली भावना आणि नोंद सरकारने घ्यावी अशी याच्यामध्ये भावना प्रकट केलेली आहे। जर हे भरून जवळपास 10 लाख शेतकऱ्यांनी भरल्यानंतर जर सरकार त्याची नोंद घेत नसेल तर यावर्षी आम्ही सगळे शेतकरी दिवाळी आमची तुरुंगात करायची आमची भूमिका आहे।